नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण संक्रांत स्पेशल मध्ये तिळगुळाचे खमंग पण मऊ लुसलुशीत लाडू करणार आहोत। असे लाडू जे महिना ते दीड महिना छान टिकतात, असे मऊ लाडू ज्यांना दात नाहीत तेही आवडीने खातील। चला तर मग लाडू कसा करायचा ते पाहू। यासाठी 2 वाटी तीळ निवडून खमंग भाजून घ्यायचे। तिळामधील फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर सारखे घटक हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त आहे। तीळ आणि शेंगदाण्यातील स्निग्धतेमुळे हिवाळ्यात शरीराला लागणारी ऊर्जा प्राप्त होते। थंडीच्या दिवसात तिळाचे अनेक पदार्थ केले जातात, जसे तिळाचे कडक लाडू, तिळाच्या वड्या, तिळगुळाची गोड पोळी। आता हे तीळ खमंग भाजून झालेले आहेत। एका ताटात काढून आता त्याच कढईत 1 वाटी शेंगदाणे घालून भाजून घ्यायचे। शेंगदाणे खमंग भाजून थंड झाल्यावर त्याची साले काढून घ्यायची। शेंगदाण्यात खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म असल्याने हृदयविकाराचा धोका कमी राहतो। तीळ आणि शेंगदाण्यातील फायबरमुळे पाचन क्रिया सुधारून वजन कमी होण्यास मदत होते। 2.5 वाटी चिरलेला गूळ घ्यायचा। गुळाच्या सेवनाने शरीरास लागणारी ऊर्जा वाढते आणि कफविकार कमी होतो। आता हे सर्व घटक थोडे थोडे करून मिक्सर जार मध्ये घालून बारीक वाटून घ्यायचे। हे मिश्रण बारीक करताना त्यात अर्धा चमचा वेलची पावडर घालायची। मंडळी, तुम्हाला आवडत असल्यास हे मिश्रण वाटताना त्यात भाजलेल्या खोबऱ्याचे खीस आणि डाळवे घालू शकता। आता हे मिश्रण एका बाउल मध्ये काढून घ्यायचे। अशा प्रकारे सर्व तीळ आणि गूळ, शेंगदाणे बारीक करून घ्यायचे। मंडळी, तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील। आता हे बारीक केलेले मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढून हाताने छान एकजीव करायचे। या घेतलेल्या साहित्याच्या प्रमाणात 20 लाडू होतात। हे तिळगुळाचे लाडू महिना दीड महिना छान टिकतात। आता ह्या मिश्रणाचे लाडू वळून घ्यायचे। या लाडवाला नेहमीप्रमाणे गोल किंवा गुळाच्या ढेपेप्रमाणे लाडवाला मध्ये 2 बोटाने चपटा आकार देऊन लाडू करू शकता। याप्रमाणे तिळगुळाचे सर्व लाडू करून घ्यायचे। मंडळी, तुम्हाला ही तिळगुळाच्या लाडवाची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील। मंडळी, जवळच येणाऱ्या संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। मंडळी, अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।